देवी। मैं प्राध्यापक बुजाड़े सर। मैं अभी इस वक्त धम्मदीप बौद्ध विहार विरसी में हूँ। ते विरसी छोटा सा गांव तालुका साकोली जिला भंडारा में आता है। आप लोग देख रहे हैं संदेश वाभिमा, चलो बुद्ध की ओर। और इस प्रोग्राम की शुरुआत हम बुद्ध वंदना से करेंगे। शाकारो भगवतो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावत संगो संगं नमामि। नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या बुद्ध विहाराचे अध्यक्ष आमचे मित्र टेंबुर्णे सर, मुख्य या ठिकाणी मार्गदर्शक असणारे लालबुद्धा टीव्हीचे संदेश विभागाचा सर्व बुद्ध विहार मुख्य प्रवर्तक आमच्या लालबुद्धा टीव्हीचे बौद्धाचे प्रतिनिधी सावंत सर, आपल्या गावचे सरपंच निंबाराम कागदेजी, या ठिकाणी
संस्थानिक अध्यक्ष कुंबळेजी आणि या ठिकाणी मंचावर असलेले सर्व पाहुणे मंडळी, सर्व गावामध्ये मंडळी, आपल्या या गावामध्ये जो या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, लालपुरा टीव्ही, मी साकोलीला राहतो, बहुतांशी मला ओळखतात. लालपुरा टीव्हीचा जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतो भंडारा जिल्ह्याचा. आणि बुधाडे सरांचा मला फोन आला की बाबा आपल्या या भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला संदेश बा भीमाचा सर्व गोष्टींवर हा प्रोग्राम लावायचा आहे. त्यामुळे मी माझे जवळचे मित्र यांना वाटलं हा प्रोग्राम लावायचा, त्यांना या ठिकाणी फोन केला आणि त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम लावला. त्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम या ठिकाणी दिसत आहे. आपल्याला माहित असेल लालपुरा टीव्ही ज्या अगोदर किंवा दिशाभूमीचा धम्मचक्र प्रवास कार्यक्रम असायचा, त्यावेळेस आम्ही लहान होतो. टीव्ही चॅनल तर ते 8 दिवसाने आपल्याला अर्धा तास दाखवले. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम सोहळा दाखवण्याला आमच्या तारखेला फक्त अर्धा. मग आम्ही बोला व्हायचं धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम टीव्ही चॅनल दिसत आहे, आम्ही अर्धा तासच पाहिजे, अर्धा तासच्यावरती कार्यक्रम दाखवायचेच नाही. अशी परिस्थिती होती. आपला माध्यम नव्हतं, आपलं चॅनल नव्हतं, आपली वर्तमानपत्र नव्हतं. अन्याय वाचल्या फोडायचे ते बुद्धाचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक मीडियाची फार मोठी आवश्यकता आहे. आणि म्हणून लालपुरा टीव्ही सन 2005 पासून आज पहिल्यांदा ती चॅनल नागपूरला दिसायची, हळूहळू तिचा प्रचार झाला. भारतामध्ये 36 राज्य आहेत, त्यापैकी 28 राज्यामध्ये लालपुरा टीव्ही चॅनल आपल्याला दिसत आहे, आपल्या गावामध्ये दिसत आहे. आता आम्ही पाहत होतो अशोकजी टेंभुर्णे यांच्या घरी टाटा स्काय ज्यांच्याकडे आहेत, टाटा स्काय आहेत, केबल आहेत, त्यांच्यावर टाटा स्कायवर 1064 या चॅनलवर दिसत आम्ही आता पाहत होतो. हा तुमचा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये दिसणार, तो कार्यक्रम आता सुरू होत आहे. तुमच्या गाव हा कुठा विरसी हा जो गाव आहे साकोली तालुक्यातील जिल्हा भंडाऱ्यामधील हा गाव, इथली बुद्ध वंदना, इथला जो कार्यक्रम हा शूटिंग होत आहे, हा सर्व कार्यक्रम तुम्हाला आता भारतामध्ये दिसणार आहे. म्हणजे मी हा तुमच्या गाव मी भारतामध्ये पोहोचवतो. आणि म्हणून तुमच्या असलेला जो बाबासाहेबांचा विचार आहे, जो धम्माचा विचार आहे, हा धम्माचा विचार बाबासाहेबांनी जे काही आपल्याला दिलेला आहे, बौद्ध धम्म, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि बुद्ध आचरण पद्धती की आपण सुरा मेरे मध्य पमाद ठाणा वेरवणी शिक्कापद समाधी अशा पद्धतीने जे शील आपल्याला दिलेले आहेत, पंचशील दिलेले आहेत, 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. या बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा या भारतामध्ये असलेला प्रत्येक मानव प्राणी जर यांनी त्या स्वीकारल्या आणि त्याचा जर अंमल केला, आपण पाली भाषेमध्ये म्हणतो शिवदा मेरे मध्य पमाद ठाणा वेरवणी शिक्कापद समाधी, आधी पाली भाषेमध्ये आहे. परंतु याचा अर्थ जर आपण मराठी सांगितलं तर मी दारू व अशा मादक वस्तूपासून दूर राहण्याचा प्रतिज्ञा ग्रहण करतो. तर दारू तर सर्वच लोक पितात आहे गावातले, भारतातलेच पितात. ही तर प्रतिज्ञा सर्वांनाच लागू आहे, सर्वच लोकांना लागू आहे की मी दारू पिणार नाही, चांगली प्रतिज्ञा. असे मी चोरी करणार नाही, मूसा वादा वेरवणी शिक्कापदम समाधी, मी खोटं बोलणार नाही, सर्वांसाठी प्रतिज्ञा आहे. आमच्यासाठी काय का भारतातील प्रत्येक लोकांसाठी मी खोटे बोलणार नाही, सत्यच बोलणार नाही, प्रामाणिक बोलणार नाही. सुरा मेरे म्हणजे पमाद ठाणा वेरे मी सांगितलेलं, मुसावादा खोटं बोलणार नाही. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिज्ञा आहेत की जे मानवाच्या कल्याणासाठी आहे, फक्त आपल्यासाठीच नाही. बुद्धाचा धम्म हा फक्त आपल्याच करिता नाही आहे, बुद्धाचा धम्म हा पूर्ण भारतासाठी आहे.
भारत देश याच्या अगोदर सम्राटाचं राज्य होतं भारत देशावर. तर सम्राट राजा अशोक सम्राट बुद्ध होता, त्यावेळेस पूर्ण देशच बौद्धमय होता, भारत देश पूर्ण बौद्धमय होता. तर बुद्धाचा जो धम्म आहे, बाबासाहेबांचा जो विचार आहे, हा जगाच्या कल्याणाचा विचार आहे आणि पुन्हा मानव जातीच्या कल्याणाचा विचार आहे. आणि म्हणून असा हा धम्म या देशाला जागतिक पातळीवर पोहोचवण्याकरिता हा जो धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, भगवान बुद्धांचा जो विचार आपल्याला जो दिलेला आहे, हा विचार पुरा भारतभर याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलची निर्मिती आहे. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आता मी या ठिकाणी भाषण देतो. आता ठीक आहे, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आहे, हा भाषण फक्त तुमच्या गावापुरता राहिला असता, तुमच्या गावापुरतच माझं भाषण राहिलं असतं, परंतु हा भाषण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण भारतभर जाणार आहे. म्हणजे तुम्ही कोणते विचार पेरता लोकांमध्ये, बुद्धाचा धम्म आणि बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारी महत्वाची जर यंत्रणा असेल तर या इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल आहे. चॅनलच्या माध्यमातून आपली बुद्धवंदना, बाबासाहेबांचा विचार, गौतम बुद्धाचा विचार एक काही तासातच आपण भारतभर पोहोचवू शकतो. आणि म्हणून अशा महत्वाच्या चॅनलला आपण वेळ प्रसंगी मदत केली पाहिजे. चॅनल ह्या सॅटेलाईटवर चालू आहे, सध्या सॅटेलाईट किरायाने चालू आहे, महिन्याचे 10 लाख रुपये आपल्या चॅनलला द्यावा. आणि म्हणून तरी पण लॉर्ड बुद्धा टीव्हीची टीम तुमच्या लहानशा गावामध्ये आलेली, तुम्ही गाडी आलेली आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. ते प्रचार आणि प्रसार यासाठी सुरू आहे की तुम्ही चांगले झाले पाहिजे, विद्वान झाले पाहिजे, वकील झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, म्हणजे बोलणं वेगळं करणं वेगळं असं नाही. जो बोलतो तो आपण करायलाच पाहिजे. बुद्धाचा धम्म तेव्हाच पोहोचेल. आचरण ही महत्वाची पद्धती आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण बोलतो वेगळं, भाषण देतो म्हणून देतो, परंतु तिकडं आचरण मात्र तसं राहत नाही. तर मला ही जी विनंती राहील लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या प्रतिनिधी या नात्याने या गावच्या सर्व मंडळींना सर्वांना की आपण व्यसनापासून अलिप्त राहिलं पाहिजे. बुद्धाचा धम्म 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. दारूपासून दूर असलं पाहिजे, आपण चोरी करू नये, जे काही महत्वाच्या प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्या साठी दिलेली आहे. संदेश चलो चलो बुद्ध की ओर बाबी माँ आप सबको मालूम है देश में डेमोक्रेसी है और जिस देश में डेमोक्रेसी होती है उस देश का हर नागरिक का आवाज बुलंद होना चाहिए. आप तो बाबा साहब के फॉलोअर है, उपासक है, तो आपका आवाज कितना चाहिए था? आपका आवाज अभी तक बुलंद होकर मुंबई और दिल्ली तक जाना चाहिए था. वहाँ से तो रिमोट कंट्रोल है पर्सनैलिटी डेवलपमेंट का, लेकिन कभी आपने आवाज ही बुलंद नहीं किया, इसलिए बाबा का सपना पूरा नहीं हुआ. अगर आज हम सब मिलकर बाबा साहब टेकर का सपना, उसका विजन अगर आपको पूरा करना चाहते हो तो आपका आवाज बुलंद करना चाहिए. बस अगेन लाउडली जय भीम. सो आय एम सो ग्लॅड टू मीट यू. खरंच तुम्हाला आज भेटून मला आनंद झाला. युअर फर्स्ट स्टेप टुवर्ड बुद्धिझम, तुमची प्रथम स्टेप बुद्धिझमाकडे. आय थिंक दॅट टाइम अँड टाइम वेट फॉर नोबडी. वेळ आणि लाटा कोणासाठी थांबत नसतात. ऑल ग्रेट अचिव्हमेंट रिक्वायर टाइम अँड यू हॅव नो टाइम फॉर रीडिंग. आय हॅव नो टाइम फॉर रीडिंग. मला वाचायला वेळ नाही, तुम्हाला वाचायला वेळ नाही, बट युअर इज रेडी मेक अ मॅन परफेक्ट. माणसे वाचनाने पूर्णच गेली आहे इतिहास. पण बाबासाहेब नेहमी म्हणायचे रेडिंग इज नेसेसरी टू अंडरस्टँड बुद्धधम्म. बुद्धधम्म जर समजून घ्यायचं तर वाचन आवश्यक असतं, वाचाल तर. आणि म्हणून या ठिकाणी वाचनाची आवड समाजामध्ये निर्माण व्हावं. आणि दिस प्रोग्राम एक पर्पज ऑफ द टू फुलफिल द ड्रीम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे. त्या दिशेने जर समाज गतिशील होईल तर या देशाचं नाव आपल्याला जगामध्ये लौकिक करायचं आहे. आणि म्हणून या देशाचं जर वैभव प्राप्त करायचं असेल या देशाला तर प्रत्येक नागरिक हा सुजाण नागरिक झाला पाहिजे. आणि म्हणून माणूस हा बुद्धिवादी झाला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारेचा प्रसार, त्यांचं साहित्य आणि संविधान शेवटल्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी लॉर्ड बुद्धा टीव्हीचा सामाजिक उपक्रम संदेश बाबी माँ चलो बुद्धा. भाई बुद्धाकडे आपण काय गेलं पाहिजे?
जेव्हा आपला प्रश्न पडतो हु इज द मेकर ऑफ द वर्ल्ड, जगाचे मेकर कोण आहे, तर जगाच्या मेकर मध्ये 4 नाव पुढे येत आहेत. पहिलं नाव आहे तथागत भगवान गौतम बुद्ध इज द मेकर ऑफ द वर्ल्ड, मेकर ऑफ युनिव्हर्सची गोष्ट. दुसरं नाव महावीर, तिसरं नाव सम्राट अशोक आणि चौथं नाव येत आहे आधुनिक बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात मेरे तस्वीरों से ज्यादा मेरे विचारों का प्रचार करो क्योंकि अंतिम लढाई मेरे विचारों की. आणि खरंच बाबासाहेबांचे विचार कल्याणाचे आहे, मानव मुक्तीचा लढा. बाबासाहेबांनी फक्त एका कम्युनिटीसाठी काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी पूर्ण संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी विचार केलेले आहे आणि बुद्धाने सुद्धा तेच विचारधारा मानवी कल्याणासाठी धम्माची नीव ठेवलेली होती. आणि त्या दिशेने जर प्रत्येक माणूस जाईल ना, कारण तुम्हाला या ठिकाणी गोष्ट मी विषय करतो की धम्म आम्हाला खरंच कळाला. धम्म कोणाला कळाला, इथलं ज्ञान वगैरे भारतातलं नॉलेज पाहिजे. ते भारतातलं नॉलेज म्यानमारमध्ये गेलं, थायलंडमध्ये गेलं, चीनमध्ये गेलं, ब्रह्मदेशामध्ये गेलं, जपानमध्ये गेलं. त्या लोकांनी अभ्यास केला बुद्ध धर्माचा. त्या लोकांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला आणि सर्व शास्त्रज्ञांनी बुद्ध धर्माचा अभ्यास करतात. जेवढे शास्त्रीय असतात ना, सर्व शास्त्रज्ञ बुद्धाला मानतात गुरु झाले. या लोकांनी अभ्यास केला आणि हे लोक कुठे गेले, चंद्रावरती गेले. बरं मग चंद्रावरती का पायाने गेले असेल तर त्या लोकांनी काय वापरलं, बुद्धीचा विकास. बाबासाहेबांनी सांगितलं 56 भाषणामध्ये, कल्टिवेशन ऑफ माइंड यू शुड बी द अल्टिमेट ऑफ एक्झिस्टन्स. तुमच्या स्वतःचं अस्तित्व असते. आपला तर जन्म झाला या भूवरती आणि म्हणून याचं स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करा. हाय थिंक अँड हाय फ्लाय. हा कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की समाजामध्ये जागृती करून आमचे मुलं कलेक्टर झाले पाहिजे, आमचे मुलं बीडीओ तहसीलदार झाले पाहिजे, आमच्या मुली MBBS डॉक्टर झाले पाहिजे, आमचे मुलं मंत्रालयामध्ये कमिशनर, आमचे मुलं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज झाले पाहिजे. मला सांगा वकील बनण्यासाठी कोण्या भाषेचा वापर करावा लागतं, इंग्रजी शिवाय होत नाही. खूप सुंदर टेंभुर्णे सरांनी ॲडव्होकेट टेंभुर्णे असं संचालन केलेलं आहे. त्यांनी इंग्रजी शिकले म्हणून त्या झाले का नाही वकील. आणि म्हणून या ठिकाणी एकही ॲडव्होकेट झालेला नाही होणार. मला घरोघरी ॲडव्होकेट पाहिजे आणि घरोघरी ॲडव्होकेट केव्हा होईल. बाबासाहेबांनी त्यासाठी एक ग्रंथ लिहिला, बुद्धा अँड हिज धम्मा, रिटन बाय डॉक्टर B.R. आंबेडकर. दिस बुक मराठी, इंग्लिश लँग्वेज, कोण्या भाषेमध्ये लिहिला बुद्धाने धम्मा? नाही, मराठीमध्ये नाही लिहिला बाबासाहेबांनी. तो ग्रंथ पण बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लिशमध्ये लिहिला. कशासाठी की माझ्या लोकांनी हा ग्रंथ वाचावा. वाचला का या बिहारामध्ये, इंग्लिश वाचला नाही, मग आम्हाला इंग्रजी आली का. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझा परवाच्या दिवशी एका गावामध्ये खेड्यामध्ये कार्यक्रम होता. मला एका म्हातारीने चाय प्यायला बोलवलं. सर म्हणे तुम्ही रोज टीव्हीवरती राहता, आज आमच्या गावामध्ये चला म्हणे चाय प्यायला. चाय प्यायला तिनं चहा तर दिला पण 2 पेढे दिले. तेव्हा मी आजीला विचारलं, आजी म्हणलं हे 2 पेढे कशाबद्दल समजणार आहे. नाही सर म्हणे तुम्हाला समजणार आहे नाही. तिला सांग बाबा, आजी 1 पेढे याच्यासाठी दिला म्हणे की माझा एक नातू म्हणे पोतबाल झाला म्हणे. नोकरी लागली म्हणे पोतबालाची. बरं 1 पेढा. दुसरं नातू म्हणे नोकरी लागली. आजी बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1933ला सांगितलं की राज्यकर्ते जमात बना, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. बाबासाहेब म्हणे मोक्याच्या जागा मिळवा. कलेक्टर, बीडीओ, तहसीलदार, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज जर आमचे मुलं झाले असते, कारण हे सर्व जास्त जर कलेक्टर या देशामध्ये आले तर हे केरळमधून आलेले आहे. कारण केरळची भाषा इंग्रजी आहे. म्हणून बाबासाहेबांचं व्हिजन बघा की याच्यानंतर माझा समाज माझ्यासारखा सुटफुट पोटामध्ये आला पाहिजे. कारण 42च्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये गेले होते आपले सर्वांचे प्रॉब्लेम घेऊन, तेव्हा बाबासाहेबाला एकदा विचारलं व्हाईस राहिले की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही वारंवार इंग्लंडमध्ये येता, या लोकांचे प्रॉब्लेम सांगता, तुम्हाला काय म्हणायचं. तर बाबासाहेब काय म्हणाले होते, मी जसा बनलो तसा माझ्या लोकांना मला बनवायचं, सुटफुट पोटामध्ये समाजाला आणायचं होतं. परंतु बाबासाहेबाच्या मार्गाने हा समाज जातो का, हा निरीक्षण करा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला, 21 तास. एवढंच नाही तर रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. खरंच हा आदर्श आम्ही घेतो का. अजून तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगतो. परवाच्या दिवशी माझ्या इकडे कार्यक्रम होता. 8 दिवसाच्या अगोदर छोटंसं गाव होतं. माझा कार्यक्रम होता नागपूरच्या जवळच आहे. माझा कार्यक्रम होता 7 वाजताचा. मी पोहोचलो 8 वाजता. किती तास उशिरा पोहोचलो त्या गावामध्ये? 1 तास. का बरं, तुम्ही जर आमच्या नागपूरला आला असेल तर नागपूरला मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे गाडी काही माझी लवकर पास झाली ना, तर मी 7ला न पोहोचता 8 वाजता पोहोचलो. म्हणजे काय कमाल, त्या गावामध्ये 8च वाजता सर्व बौद्ध समाज झोपूनच गेला. सर्व लोक झोपून गेले. एकटाच राहिला शेतात. दोघा म्हणे सर मी आयोजक हा म्हणून सांगा म्हणे, नाही तर मी झोपलो. तुम्ही गुजरात सर येणार म्हणून वाट पाहिलं म्हणे मी एकटाच. अरे म्हणलं असंच चालू आहे का खेड्यापाड्यानं आपल्या समाजाचं. हो ना जी म्हणे तुमची वाट पाहिली म्हणे 7 वाजेपर्यंत, तुम्ही काही आलेच नाही म्हणे. 10 समाज घरी गेला. रोजच चालू आहे का म्हणलं 7च वाजता. हो ना जी म्हणे
आम्ही रोज म्हणे 6 वाजता कामावून येतो म्हणे, 6:30ला जेवतो, 7ला झोपतो म्हणे. मग 7ला झोपता तर उठता किती वाजता? सकाळचे 7 वाजता उठतो. किती तास झोपतो म्हणलं बघतो, जास्त नाही झोपत पण 12 तास झोपतो. अरे बापरे म्हटलं, बाबासाहेबांचा समाज जर 12 तास एका दिवसाला झोपत असेल तर वर्षाला किती महिने होतात? सरळ 6 महिने झाले. मग खरं सांगा, हा समाज बाबासाहेबांची निष्ठा आहे या समाजाला. आणि हा समाज जर 12 तास झोपत असेल, 6 महिने जर एका वर्षात झोपत असेल तर बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल का? या समाजावर निष्ठा, या समाजाला जागृत करायचं आहे. मोठे मोठे अधिकारी बी बनवा आणि तुम्ही बुद्धीचा विकास करा. त्याच्याच वर्षावर सर्व तुम्हाला नावलौकिक करता येतं या देशामध्ये. नाही तर कसा आला आणि कसा निघून गेला तर कोणाला बी पत्ता लागणार नाही. अरे हा जन्म झाला शेवटला हिरावर. या हिरेतुल्य माणसाला किंमत आली का जीवन ज्ञान बनण्याची. सामाजिक सोशल डेमोक्रेसीचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. या स्वप्न साकार करण्यासाठी जर प्रत्येक माणूस जागरूक आहे तर प्रत्येक माणसाचा. आणि रिझर्वेशन आहे, रिझर्वेशननुसार एससीचा कलेक्टर होतो का नाही? कोणता होणार होता पण बनवला का आम्ही? नाही. मग रिझर्वेशनचा फायदा घेतला नाही, कलेक्टर बनवलाच नाही. मग रिझर्वेशनचा फायदा घेतला नाही, कलेक्टर बनला नाही तर मग हे कायम राहिली जागा की ओपन मध्ये गेली असेल. मग कोण होऊन राहिलं कलेक्टर? ओपन मध्ये सर्व जागा जाऊन राहिला. आता तरी जागेवा. बुद्ध म्हणतात ऍज यू थिंक सो बिकम. माइंड इज एव्हरीथिंग. बुद्ध काय म्हणतात? बुद्ध करती खोटे बोलत. आणि परवाच्या दिवशी काय सांगितलं, एका गावामध्ये असं प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर मोस्ट, तुम्हाला आधी काय आवडतं? सर म्हणे ऑप्शन द्यावं. मी ऑप्शन दिले, मनी ऑर माइंड. लोकांनी काय मागितलं? लोकांनी मनीच म्हणत गेले. लोक पैशासाठी सकाळी उठले का पैसा पैसा पैसा. तेव्हा भगवंताने ज्ञान प्राप्त झाल्यानंतर घरी आले होते तर यशोधरेनं म्हटलं होतं राहुला तू तुझा हिस्सा मागावा. तर भगवंत काय म्हणाले राहुलाला, मी तुला हे भौतिक सुख देऊ शकत, मी तुला असं दान देईल तुझ्याच्यानं कधी सरणार. मत दिला बरं का राहुला, जो ट्रेझर ऑफ ज्ञानाचा खजिना होता. आणि मग या देशामध्ये जे वैभव प्राप्त झालं, इंडिया गिव्ह इंटेलिजन्स ऑफ द वर्ल्ड, जगाला काय दिलं या भारतानं? बुद्धिवादी बुद्धच दिला ना. आणि बुद्धामुळं आम्ही जेव्हा आमच्या इथेच नाही, आमच्या फॉरेन कंट्रीला सुद्धा ट्रिप जातात, थायलंड, म्यानमार, जपान, सर्व याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही इंग्लंडला जर जाल ना, इंग्लंडचे लोक भारताकडे पाय ठेवून सुद्धा इथं करून झोपत नाही बरं का. इतका सन्मान या देशाचा बुद्धामुळे करतात कंट्रीमध्ये. तुम्ही जावा एखाद वेळ इतर कंट्रीला. आणि मग माझी रिक्वेस्ट आहे की जग फिरल्याशिवाय तुम्हाला माहीत नाही होणार की माणसाला किती महत्व येणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर ऑल टीच अ बिग लिस्ट. He gave message to people. My struggles for not for property, but my struggles for your freedom. Freedom of mind is a real freedom. Your fundamental right to freedom of speech and expression. प्रत्येक माणूस बाबासाहेबांसारखा विचारवंत व्हावा. म्हणून बाबासाहेबांनी काय केलेलं आहे? प्रत्येक माणसाला फंडामेंटल राईट दिलेले आहे. लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन. तुम्हाला विचार स्वातंत्र्य दिलेलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे प्रावधान 19नुसार. याचा जर प्रत्येकाने फायदा घेतला आणि प्रत्येक माणूस विचारवंत झाला तर माणसाला किंमत येणार नाही. माणसाला किंमत आली तर प्रतिष्ठा येईल. पॉवर अँड प्रेस्टिज विल कम टू थ्रू स्ट्रगल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर 24ला संदेश देतात, एज्युकेट, एज्युकेशन अँड ऑर्गनायझेशन. का बरं? कारण बुद्धाचा अभ्यास 40 वर्षे बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं बुद्धाच्या फिलॉसॉफी. बुद्धाने जेव्हा जगामध्ये पाहिलं, जगामध्ये बुद्धाला काय दिसलं? नाही, विसारांचा परी जीवन दुःखमय दिसलं. मग जीवन दुःखमय आहे त्याची कारणे बुद्धाने शोधली. तर बुद्धाच्या लक्षात आलं आणि बुद्धाने सांगितलं, इग्नोरन्स इज द रूट्स ऑफ ऑल सॉरो. अरे सर्व दुःखाचं कारण अज्ञानच आहे. अज्ञान आहे म्हणून दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे. त्याच्यावरचं सोल्युशन बाबासाहेबांनी दिलं, एज्युकेशन इज मस्ट. एज्युकेशन इज मस्ट. विदाउट एज्युकेशन यू कॅन प्रोग्रेस युअर लाईफ. शिक्षण नसेल तर कोणताही विकास होणार. म्हणून शिक्षणाला प्रथम महत्व द्या आणि पोरांना इतकं उच्च शिकवा. स्कॉलर शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण. आणि उच्च शिक्षणासाठी तुम्हाला फेलोशिप पण देत आहे. आपला पोरगा जर PhD करत असेल तर दर महिन्याला 25,000 रुपयाचं प्रावधान सर पार्टीच्या माध्यमातून केलं. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की बऱ्याच काही प्लॅनिंग मी तुम्हाला समाजाच्या विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. यासाठी या ठिकाणी आम्ही प्रोग्राम घेत आहोत की ज्या ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी काय करतो या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही माहिती देणार आहोत. म्हणून तुम्हाला एकच उदाहरण सांगतो या ठिकाणी, कारण जास्त वेळ मी घेणार नाही, कारण थंडीचे दिवस आहे. परंतु आनंद करण्यासाठी सांगितलं तुफानातले दिवे आम्ही तुफानातील दिवे. एवढ्या मोठ्या वादळामध्ये आम्ही राहणारे माणसं, या थंडीला काही आम्ही घाबरतो नाही. थंडीला काही घाबरत नसतं. एक वेळा टाळ्या वाजवावर. उदाहरण असं आहे की एका ठिकाणी 2 कर्मचारी होते, टीचर्स, पती पत्नी दोघे जण नोकरीला होते. मी काय जास्त इंग्रजी बोलत नाही कारण मराठी इंग्लिश नाही. आपण तर जाणत आहात, असं काही विषय नाही. समजते माणसा, फक्त बोलता येत नाही. तुम्हाला बघा इंग्रजीवर जर ट्रेस केला ना तर काय होणार होतं? तुम्हाला जर थोडं हा ग्रंथ वाचला असताना तुम्हाला थोडी इंग्रजी आली तर तुमच्या पोरांना जास्त इंग्रजी आली.
नसती गव्हर्नमेंट नोकरी लागली तर LLB करता आली असती का नाही? LLB जरी तुमच्या पोरीने केली असतं, तुमच्या पोराने LLB जरी केलं असतं तर कोर्टात कसा केला असता? आई वगैरे लावतो. आईनं खिडकीतून पाहिलं असतं माझा पोरगा म्हणता बाबा माझी पोरगी गाडीमध्ये चालली टाळी लावून वगैरे, तर आईचं हे स्वप्न असतं. आम्ही वडील आमचं काय स्वप्न आहे की पोरगा मोठा झाला पाहिजे, साहेब झाला पाहिजे, म्हणून असं स्वप्न आपल्या आईचं असतं. कोणी आता मुली आहे मुलं आहे तर त्यांनी समजून घ्या आईचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं आहे, वडिलाचं स्वप्न. बाबासाहेब आले बाबा म्हणतो तर बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं असेल ऐकडे आणि स्वप्न तुम्ही जाणून घ्या. आणि एकच उदाहरण सांगतो ठिकाणी जास्त कमी तुमचा वेळ घेत नाही, परंतु तुम्ही चांगले लोक दिसत आहे या ठिकाणी, मग मी तुम्हाला 1-2 उदाहरण जास्त देणार. कारण दोघं जण काय नोकरीवर होते तर पैसा किती यायचा? 7वा वेतन आपल्याला भरपूर पैसे. टीचर्स होते दोघं जण भरपूर 1 लाख पगार यायचा. यायला काय केलं? एक नोकरी ठेवली घरी स्वयंपाकासाठी. मॅडम काही स्वयंपाक करायची नाही, कोण केली? एक 10,000 रुपयाची महिना ठेवली स्वयंपाक आणि धुणं वगैरे करायला ठेवली. आता एक दिवस काय केलं? घरच्या माणसानं का नाही इच्छा व्यक्त केली की मला म्हणे पूर्णाचीच पोळी खायची आहे. समजते का इकडे पूर्णाची? आमच्या अकोल्याकडे पूर्णाची पोळी समजते तिकडे, तर आम्हाला म्हणे पूर्णाचीच पोळी खायची. आता मॅडमने काही बनवता येईना, तिनं कोणाला सांगितलं? कामवालीने सांगितलं. तिनं काय केलं? पूर्णाची पोळी बनवून दिली, इतकी सुंदर बनवली, यानं खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी पासून वा तिच्या जवळ काय सुंदर पोळी बनवली, काय सुंदर. तिने का नाही 5-6 दिवस तिने ऐकून घेतलं, 5-6 दिवस तिने ऐकून घेतलं. नंतर म्हणे तिनेच बनवता येते का? म्हणे मी म्हणे अशी पूर्णाची पोळी बनवून दाखवतो म्हणे. तिची वावा करते म्हणे. आणि गेली तिच्या घरी, तिने विचारलं थेरी का म्हणे तू कशी काय बनवली पूर्णाची पोळी सांग बरं. म्हणे माझ्या घरचा माणूस तुही बाया बाहेरचं तर वेगळंच असते. गेली तिच्या, तिनं मग थेरी सांगितली असं करायचं असं करायचं असं करायचं असं करायचं. हे तर म्हणे मला माहीतच होतं म्हणे. पुन्हा तिने रागत झाला, हिने तर सांगितलंच म्हणे, अजून म्हणते म्हणे ना हे तर मला माहीतच होतं. आणि घरी आली ना तिनं पाणी ठेवलं तर पाणी लागलं उकळू. पाणी उकळू लागलं तर नंतर चिष्टी बोलूनच गेली. पुन्हा विचारायला गेली तिच्या, पुन्हा म्हणे आलीच म्हणे काय म्हणे काय झालं? पाणी ठेवलं ते उकळू लागलं म्हणे, नंतर चिष्टी मी बोलून गेली. आता सांग म्हणे काय करायचं? काही नाही म्हणे घरी जा म्हणे डाळ टाकून दे म्हणे. हे तर म्हणजे माहितच होतं. घरी आली ना नंतर तिने डाळ टाकली. आता डाळ टाकल्यानंतर पुन्हा ती उडू लागली. डाळ उडू लागली तर नंतर चिष्टी बोलूनच गेली. आता कसं करायचं? पुन्हा तिच्याच गेली आणि तिने विचारलं आता म्हणे तू म्हणत होती म्हणे का डाळ टाक, तर मी डाळ टाकली म्हणे, त्याच्यानंतर ती स्टेप सांग बापा म्हणे. तर तिने राग अशी होता का नाही? काय नाही म्हणे सोपं काम आहे म्हणे, घरी जा म्हणे आणि 1 किलो मीठ टाकून दे म्हणे. बाबा हे तर मला माहितच होतं. घरी आली 1 किलो मीठ टाकून दिलं, झाली का पूर्णाची पोळी? हे असं झालं. 65 वर्षे निघून गेले. धम्म समजला का? असं बौद्ध धम्म समजला. अरे धम्म समजला कोणाला? प्रगती केली त्या लोकांनी. धम्म साधी गोष्ट नाही. बुद्धाने सांगितलं होतं महापरिनिर्वाण सूत्रामध्ये की बुद्धाचा धम्म हा बुद्धिवादावर अनुभवावर आधारित आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली करता येते. संदेश टिकवा आहे. तुमचं माइंड इतकं डेव्हलपमेंट होऊन जात होतं की तुमचं पूजा केली असते या देशामध्ये. पूजिते मी भगवंता, पूजिते मी भगवंता, विहारात येऊनी काही नाही माझ्या पाशी, आलो फुल मी घेऊनी. पूजिते मी भगवंता, विहारात काही नाही माझ्या पाशी, आलो फुल मी घेऊनी. अष्टांगिक मार्ग तुझा आहे लाख रे मोलाचा. थांबा जाऊ नको. या मार्गाने जातो आम्ही, या मार्गाने जातो आम्ही, सुख लाभे आम्हाला. या मार्गाने जातो आम्ही, सुख लाभे आम्हाला. गरिबी जरी त्या संसारात होती,
गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची तुम्हाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमावत होती, आणि त्या दिव्याची रमावत होती. भीम शिक्षण ज्यावेळा दुर्देशी जाता, गोवरा थापत होती घरी रमाई माता. ना दिवसाच्या तरी खंत भीमरायाच्या तिरी, ना दिवसाच्या तरी खंत भीमरायाच्या तिरी. करी कष्ट काम गाडून अधाम, करी कष्ट काम गाडून अधाम, आश्रम खाने सदा वात होती, आणि त्या दिव्याची रमावत होती, आणि त्या दिव्याची रमावत होती. दिल्लीच्या तख्तावरुणी बोले भीम माझा, दिल्लीच्या तख्तावरुणी बोले भीम माझा, बोले भीम माझा घटनेचा राजा, बोले भीम माझा घटनेचा राजा. दिल्लीच्या 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 तख्तावरुणी बोले भीम माझा. नव्या लोकशाहीचा पहिला मिनिस्टर, खरा खुरा होता बाई कायद्याचा डॉक्टर. नव्या लोकशाहीचा पहिला मिनिस्टर, खरा खुरा होता बाई कायद्याचा डॉक्टर. त्याच्या बोलानं त्याच्या बोलानं त्याच्या बोलानं कारभार चाले हो, बोले भीम माझा. त्याच्या बोलानं कारभार चाले हो, बोले भीम माझा, बोले भीम माझा घटनेचा राजा, बोले भीम माझा घटनेचा राजा. दिल्लीच्या 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 तख्तावरुणी बोले भीम माझा, दिल्लीच्या तख्तावरुणी बोले भीम माझा. जाहली पहाट उठ सिंप जरा माहुले, जाहली पहाट उठ सिंप जरा माहुले. दाराकडे वळली तुझ्या गौतमाची माहुले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची माहुले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. रंगली पूर्व दिशा दिन दरिया सतगुरु, रंगली पूर्व दिशा दिन दरिया सतगुरु. अजमनात जाहले तुझ्या गुरुचे सतगुरु, अजमनात जाहले तुझ्या गुरुचे सतगुरु. चिमन पाखरांनी वाट पाहितीच राहिले, चिमने पाखरांनी वाट पाहितीच राहिले. दाराकडे वळली तुझ्या गौतमाची माहुले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची माहुले. आप सबका स्वागत है। मैं प्राध्यापक गुदाड़े सर। मैं अभी इस वक्त धम्मदीप बौद्ध विहार विरसी में हूँ। ये विरसी छोटा सा गांव तालुका साकोली जिला भंडारा में आता है। हम लोगों को बताने जा रहे हैं संदेश बाबीमा। चलो संदेश बाबीमा, संदेश बाबीमा। एक साहिब, एक साहिब, एक साहिब, जय भीम, जय भीम, जय भीम। क्या
कैमरामैन रवि के साथ मैं प्राध्यापक गुजर सर और हमारे जिला प्रतिनिधि भंडारा डीजी रंगारी सर और बौद्ध तालुका प्रतिनिधि साहब सर और श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिका संघ के साथ और माननीय अशोक जी टेम्बोर्डे सर, एडवोकेट टेम्बोर्डे सर और श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिका संघ के साथ मैं प्राध्यापक गुजर सर। जय भीम, नवोदय, जय भारत।